बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत. अमेरिकेने या घटनेची चिंता व्यक्त केली आहे. शेख हसीना यांचा राजीनामा. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारविरोधी आंदोलनाच्या दबावामुळे त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. अल्पसंख्याकांवर हल्ले. अल्पसंख्याक विशेषतः हिंदू यांच्या धार्मिक स्थळे आणि व्यवसायावर हल्ले झाले आहेत. हल्ल्यामुळे अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताची प्रतिक्रिया. भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. काही ठिकाणी भारतविरोधी कृतीही दिसल्या आहेत. जयशंकर यांनी सांगितले की चीन आणि पाकिस्तान यांचा यामध्ये काही सहभाग आहे का हे तपासले जात आहेत. बांगलादेशामधील भारतीय समुदायाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेची प्रतिक्रिया. अमेरिकेने बांगलादेशामध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ढाकाच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका बांगलादेशच्या लोकशाही आणि आकांक्षा आणि मानवाधिकारांचा सन्मान करील, त्यांचे समर्थन करीत राहील असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये घडलेल्या या घटनेवर अमेरिका आणि भारताने चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देश बांगलादेशाच्या अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहेत आणि शांतता राखण्याचे आवाहन करीत आहेत. धन्यवाद मित्रांनो.